या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. आजच्या पिढीला AI ऍप्लिकेशन वापराबाबत शिक्षण घेणं आवश्यक, प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक शंकर नवले यांचं वक्तव्य. महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमच्या वतीनं प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये AI तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करण्याबाबत कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक श्रीनिवास बुरा, प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक शंकर नवले, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे, ऑफिशियल विभाग संगमचे उपाध्यक्ष अविनाश संगा, इंजिनियर विभाग संगमचे सचिव तथा प्रशिक्षक प्रशांत गाजूल, स्कूलचे प्रिन्सिपल सुनील नवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते भारत माता प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं. सदर प्रसंगी स्कूलच्या वतीनं सर्व मान्यवरांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक शंकर नवले यांनी माणसांना जसं अन्न, वस्त्र आणि निवारा यांची आवश्यकता आहे तसे आत्ताच्या पिढीला AI तंत्रज्ञान शिक्षण लहानपणापासूनच शिकणं अत्यंत गरजेचं झालंय. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं असं मत व्यक्त केलं. श्रीनिवास बुरा यांनी AIच्या माध्यमातून शिक्षण घेतल्यास नक्की विद्यार्थ्यांना फायदा होईल असं सांगितलं. अविनाश संगा यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना मोफत आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण देणारा प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांचं अभिनंदन करून आभार मानले. यावेळी प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांनी 3 तासाचं AI मधील ChatGPT, जेमिनी ग्रो, डीपसिंग हे ॲप्स प्रोजेक्टरच्या साह्यानं PPTद्वारे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक व सुरक्षितपणे कसे वापरावेत हे सांगितलं. तुमच्या अभ्यासात तुमचे शिक्षक म्हणून ChatGPTच्या साह्यानं इंग्रजी, गणित, विज्ञान यातील धडे अत्यंत सोप्या भाषेत समजावून घेता येतात. ग्रो ॲप्लिकेशनद्वारे खेळातून शिक्षण घेता येतं. AI ॲप्लिकेशन शिक्षण सोपं करतो, पण आपण जे विचारतो त्याची माहिती खरी आहे का हे तपासायला हवं. त्यासाठी पालकांची आणि शिक्षकांची मदत घ्यावी असं सुचवलं. या कार्यक्रमास अनेक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सदर प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी विविध शंका व अनेक प्रश्न विचारले असता समर्पक उत्तरे प्रशिक्षक प्रशांत गाजूल यांनी दिले. शेवटी प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि स्कूलचे आभार मानले. शाळेतील शिक्षिका कांचन हुन्नुरे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. डेटा कसं स्टोरेज करायचं. आता फॉर एक्झाम्पल सर म्हटले ना, माझं एक्झाम्पल देऊ, प्रशांत म्हटलं की मी लगेच रिस्पॉन्स होतो. ओके, हाय सर म्हटलं की लगेच त्यांना आठवते की प्रशांत हाय म्हटलं. ओके, तर कोण सांगितलं? ब्रेन. कोणाला सांगितलं? जो कोणी हे केलं, स्पीक आउट केलं त्यांना समजणार ना, राईट. मग मीच आहे, मग कसं करणार त्यांना? क्लासमध्ये 150 राज्य पद्मशाली संगम इंजिनिअरिंग विभाग संगमचे सचिव माननीय श्री अविनाश संगा सर, महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे ऑफिशियल. And I must thank to Srinivas sir and all the staff members of the school, because the topic on which you सुरुवात केलेला आहे, पण तुमचं जे जनरेशन आहे, कारण तुम्ही आता स्कूलिंग मध्ये आहात, भविष्यामध्ये समजा तुमच्या हायर एज्युकेशनला तुम्ही ज्यावेळेस आहात तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आम्हाला तुमच्या क्लासेस चांगलं वाटलं, आम्हाला नॉलेज आलं तुमच्या क्लासेस बद्दल. अजून आम्ही सगळं शिकू शकलो. आम्ही तुम्ही केलेलं आम्ही आता केले तर आम्हाला हे लॉजिक येऊ शकता. थँक्यू. आम्हाला या टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही भरपूर काय सांगितलं त्याच्याबद्दल धन्यवाद सर. आम्हाला तुम्ही AI टेक्नॉलॉजीबद्दल सांगितल्याबद्दल आम्हाला खूप इंटरेस्टिंग टॉपिक वाटलं ते AI बद्दल आम्हाला काय माहित नव्हतं तरी पण तुम्ही आम्हाला आम्ही कसं एकदम भारी इम्पॉर्टंट थिंग आहे. AI शिवाय कुठला म्हणजे पुढं फ्युचरमध्ये कुठं जॉबला जायचं असलं तर AI लई इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लई चांगलं शिकवलं. थँक्यू सर. तुम्ही आमचे फ्युचरचे प्रॉब्लेम्स पकडून त्याने आम्हाला चांगलं समजण्यासारखं लेक्चर दिलं म्हणून आम्ही तुम्हाला थँक्यू. आम्हाला AI मधलं काय पण माहिती तुम्ही भरपूर काय सांगितलं त्याच्याबद्दल आमचं बॅड अट्रॅक्शन सर. AI मधून आपण बॅड अट्रॅक्शन जाण्यापेक्षा युजफुल करा यायचं ते पण सांगितलं. AI मधनं आपण कसं स्टडी करू शकतो, एज्युकेशनल आणि बाहेरच्या इतरच्या गोष्टी पण कसं नॉलेजमध्ये घेऊ शकतो आपल्या, ते सांगितलं. थँक्यू. अजून कोण आहेत का इन डिटेल मध्ये कुठल्या ऍप्लिकेशन बघितलं त्याच्याबद्दल कोण सांगितलं?
ChatGPT, ग्रोक आणि अजून काही जमिनी या ऍप्स बद्दल थोडं इन्फॉर्मेशन दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि सर तुम्ही आम्हाला AI बद्दल ऍडव्हान्टेजेस सांगितलं आणि AI ला कसं यूज करायचं प्रॉपरली ते पण सांगितलं. आणि सर तुम्ही आम्हाला आणि एकदम राईट यूज कसं करायचं, कशाबद्दल म्हणजे सगळे ऍप्लिकेशन्स कसे यूज करायचे, जे ऍप्लिकेशन कशाला स्पेशल आहे ते पण सांगितलं. त्यासाठी खूप थँक्यू. आमच्या टाइम टेबल आमच्या स्टडीजसाठी पण खूप युजफुल होत आहे. थँक्यू सर त्यासाठी. आणि सर तुम्ही आम्हाला मोस्टली 4 ऍप्स बद्दल सांगितलं, ग्रोक, ChatGPT, डीपसीक आणि जेमिनाय. आणि त्यांचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस सांगितलं. जसं की आपलं ChatGPT जे 4-5 इमेजेस बनवू शकते आपण, खूप डिटेल्ड आणि HD क्वालिटीमध्ये बनवू शकते. आणि जेमिनाय खूप इमेजेस बनवू शकते पण थोडं ब्लर क्वालिटीमध्ये जरा हे केलेलं आहे. पण आणि आपण ग्रोकमधून व्हिडिओ क्रिएट करू शकतो, काय करू शकतो सगळं सांगितलं. आपण AI मधून बिझनेसचे नॉलेज कसे घेऊ शकतो ते पण तुम्ही सांगितलं. याबद्दल तुम्ही लई सांगितलं, म्हणजे असं इन्स्ट्रक्शन जे काय यूज आहे सगळं सांगितलं त्याबद्दल. नेक्स्ट कोण आहेत? हरे कृष्णा बोल. सांगितल्याबद्दल थँक्यू. ओके नेक्स्ट. थँक्यू सर फॉर थँक्यू सर. परत या सर. थँक्यू सर. आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधी शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, पद्मा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 6095 98 22 60 60 97.